मित्रांनो, हे महाकाय पिलर जे आपल्याला दिसत आहेत, तर हे पिलर वर्धा यवतमाळ नांदेड या ट्रेनचे आहे। आता तुम्हाला फ्रंटवरून दाखवतो की एक एक पिलरची साईज काय आहे आणि याची क्वालिटी काय आहे, म्हणजे ट्रेनच्या कामाला म्हणजे वेळ काय लागतो, तर तुम्हाला फ्रंटच्या कॅमेऱ्यामधून आता दाखवतो। तर हे मित्रांनो, आपण बघू शकता की हे पिलर जे आहे आणि याचं जे काम आहे, तर याच्या कडीला जो आहे तो 8 mm चा गज मित्रांनो वापरलेला आहे आणि याच्यामध्ये जे रिंगण आहे तर ते 32 चा जो आहे, हा वरचा जो आहे तर हा 32 चा आहे आणि ज्या कडीला पण 16 mm चा गज मित्रांनो वापरलेला आहे। आणि याचा हे आकार आपण आता सध्या जे आहे ते पिलरचं या महाकाय रूप पाहतो, बाहुबली रूप आपण त्याला म्हणू शकतो। म्हणून या इथे स्टेशनवरती मित्रांनो हे इथं 4-5 पिलर ठेवलेले आहेत। तरी या कामाचा जे दर्जा आहे यावरून आपल्या लक्षात येतं की ह्याला म्हणजे एवढा वेळ का लागतो आहे ते। तर मित्रांनो, एवढे मोठे पिलर असण्यामागची कारणं जी आहेत, हे दिग्रजचं जे आहे ते रेल्वे स्टेशन आहे आणि त्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला आपण पाहतो की त्याही साईडला त्याचं सेंटरिंगसाठी ते लागणारे जे काम आहे ते पण आपल्याला दिसू शकतं। तर अशा पद्धतीनं दारवा दिग्रस नेर आणि यवतमाळ वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेचं आपल्याला मित्रांनो हे काम चालू असलेलं दिसतं आणि याचे हे महाकाय पिलर जे आहेत तर ते पिलर आपण बघू शकता। तर कालही आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता, परंतु हा जो पिलर आहे तर या पिलरच्या साईजवरून आपल्याला असं लक्षात येतं मित्रांनो की याची जी क्वालिटी आहे, पिलरची क्वालिटी आणि एकूण असणारी जे 32 mm आणि तो गज यामध्ये जो वापरलेला आहे, आपण बघू शकतो की याच्या कडीला देखील मित्रांनो 8 mm चा गज वापरला आहे आणि 2027 पर्यंत हा पुसतपासूनचा जो टप्पा आहे, सध्या आपण इथेच जे आहे तर या स्टेशनवरती दिग्रजच्या स्टेशनवरती आहो आणि येत्या मित्रांनो काही दिवसातच म्हणजे दिग्रजपासूनचं काम आता प्रगतीपथावर आहे। पुलाचंच काम आणि स्टेशनचं काम इथे या स्पॉटला मित्रांनो चालू असलेलं दिसतं। तर बघूया आता ही ट्रेन कधीपर्यंत सुरू होती। ही लवकरात लवकर ट्रेन सुरू होऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत आली पाहिजे। याचे टनलचे मित्रांनो काम जे आहे ते देखील सुरू आहे आणि हे दिग्रजचा मित्रांनो हा प्लॅटफॉर्म आहे। हे इथे आपल्याला मुरुम मित्रांनो टाकलेला दिसतो आहे। या प्लॅटफॉर्म बनत असताना याचं डेव्हलपमेंटचं काम होत असताना 8-8 दिवसाला तपासणी जी आहे तर ती केली जाते। तर अशा पद्धतीनं दारवा दिग्रस नेर याचं जे काम आहे मित्रांनो तर ते प्रगतीपथावर आहे। साईडलाच हे दिग्रजचा जो प्लॅटफॉर्म आहे हा उजव्या बाजूचा असणार आहे, डाव्या बाजूचा त्या साईडने आहे। तर येत्या काही दिवसामध्येच मित्रांनो या दिग्रजच्या रेल्वे स्टेशनचं काम सुरू होईल आणि येत्या 1 ते 1.5 वर्षात अपेक्षा अशी आहे की दिग्रजवरून यवतमाळपर्यंत ही ट्रेन सुरू झाली पाहिजे। मित्रांनो, ही आजची छोटी अपडेट आहे। पुन्हा अशीच अपडेट आपण टाकत राहू। तोपर्यंत धन्यवाद।